डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण सर, संकल्पक, मिशन 500 कोटी लिटर जलसाठा चाळीसगाव यांच्या माध्यमातून दैनिक सकाळ रिलीफ फंडाच्या CSR निधीतून पोकलेन मशीन उपलब्ध झाल्यामुळे व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिझेल खर्च करून राहता चितळी रोडपासून वाकडी परिसरातील मध ओहळ नाल्यातील व रामपूरवाडी मध ओहळ धनगरबाबा तलावातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या जलसंधारण कामांचा शुभारंभ सोमवार दिनांक 23/3/2026 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे अजित पारख, सतीश वैजापूरकर, दैनिक सकाळ राहता तालुका बातमीदार डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, वृक्षमित्र तथा संकल्पक सायक फाउंडेशन राहता विठ्ठल पवार, चेअरमन साई संस्थान कर्मचारी सोसायटी, ॲडव्होकेट गोरखनाथ दंडवते साकुरी, किरण धुमाळ कृषी अधिकारी रामपूरवाडी, विनोद धनवटे, पाच पाटील, मिशन 500 मोहनराव तांबे, मनोज पिपाडा तसेच मिशन 500 गाव प्रमुख बाळासाहेब ताराचंद भोरकडे, देवेंद्र ओंकार भवर, संगम राधाकिसन भोरकडे, सुनील ताराचंद सांबारे, महेश वसंतराव बोरावके, सोमनाथ दशरथ जगताप, दशरथ रंगनाथ ठमके, शरद नानासाहेब शेळके, सुनील नामदेव शेळके, दिनकर पाटील सोनुळे तसेच निखिल गाढवे, अजिंक्य चव्हाण, निलेश सालपुरे, दिनेश साळुंके, मोहन तांबे, साई धनवटे, साई सांबारे, नंदू दवांगे, सुनील गिरमे, उमेश सांबारे, अनिल गाढवे, श्रद्धा सांबारे, रोहिणी आगरे इत्यादी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांनी मागील वर्षी आळंदी, साळुंखे, भोरकडे, बंधारा येथे झालेल्या कामाचं विशेष कौतुक केलं। तसेच युवा शेतकऱ्यांचा सहभाग बघून कामाची प्रशंसा करत दैनिक सकाळ वृत्तपत्राचे सतीश वैजापूरकर सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। याचबरोबर अजित पारख सर, विठ्ठलराव पवार, किरण धुमाळ यांनी होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। आलेल्या सर्व मान्यवरांनी डॉक्टर उज्ज्वल कुमार सर, मिशन 500, पाच पाटील टीम चाळीसगाव यांचे विशेष आभार मानून मिशन 500 ही संकल्पना समजून घेऊन लोक चळवळीमधून उत्तम प्रकारे जलसंधारण काम केलं असं कसे केलं जाऊ शकतं, तसेच मिशन 500 संकल्पना जलसंधारणातील राज्यातील आदर्श मॉडेल ठरू शकतं असा आत्मविश्वास व्यक्त केलाय। आता सगळ्यांना ते काम माहीत पण आहे, पण याच्यामधलं मला विशेष हे वाटलं की शेतकऱ्यांची तरुण मुलं काहीतरी चांगलं करण्यासाठी एकत्र आली। आज भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तरुणाई कुठे चाललेली आहे, म्हणजे अनेकांना फ्लेक्स लावण्यामध्ये, नेत्यांच्या गाड्यासमोर फटाकडे वाजवण्यामध्ये आणि रात्र जागरण करण्यामध्ये आयुष्य धुळधाण झालेलं आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण एकत्र आलो, जलसंधारणाचं फार मोठं काम आपण हाती घेतलेला आहे आणि मागच्या वर्षीचा रिझल्ट आपल्या समोर आहे। आता आपल्या समोर अजित पारख आहे, म्हणजे कशी मंडळी बघा, मी त्यांना मगाशी सांगत होतो की गावातली 8-10 तरुण मंडळी एकत्र आली, ग्रीन अँड क्लीन शिर्डी स्थापन झाली, सगळी शिर्डी त्यांनी झाडं लावून हिरवी केली आणि त्याचा क्लायमॅक्स म्हणजे 1 लाख भाविक शिर्डी परिक्रमेला आले। 1 लाख भाविक आव्हानावर येणं ही सोपी गोष्ट नाही। आमच्या गावामध्ये सुद्धा असाच खडखडाट होता। पानगव्हाणे सरांनी त्यांचे सगळे सहकारी गोळा केले, आमचं गाव हिरवं झालं। तुम्हाला ते सगळं जाणवत असेल, पण हे बोलणं सोपं आहे। आपल्याकडे बोलणारे इतके आहे का त्याला काही तोटा नाही अजिबात, पण त्यांनी ते करून दाखवलं। अजित शेटनिक त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलं। तसंच विठ्ठलराव आहे, विठ्ठलराव ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण विठ्ठलराव हे एक असं व्यक्तिमत्व आहे की भले दिग्गज समोर असताना केवळ विश्वासाच्या आणि प्रामाणिकपणाच्या, म्हणजे जगात आपण काय म्हणतो, नाही हे काही शक्य नाही भाऊ, हे सगळं पैशाने चालतं, आपल्याकडे पैसे नाही, आपण ते करूच शकत नाही। खिशात 1 रुपया नसताना त्यांनी निवडणूक तर जिंकलीच, पण नुसती निवडणूक जिंकता येते बऱ्याच जणाला आमदार होता येतं, खासदार होता येतं, पण पुढच्या 5 वर्षात काहीच करता येत नाही, मग घरी बसावं लागतं। आपण आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं पाहिली, 5 वर्षापुरते चमकले, नंतर संपले, कारण काही केलंच नाही 5 वर्षामध्ये किंवा करता नाही आलं। तसं विठ्ठलरावांचं नाही आहे, त्यांनी ज्या जिद्दीने ती सोसायटी जिंकली, त्या सोसायटीमध्ये जे ते बेसिक काम करून राहिले की भाविकांना केंद्रस्थानी ठेवून तो कारभार चालला। जर ते स्वतंत्र विषय, तो आता इथं बोलण्याचा विषय नाही आहे, पण ते फार अवघड काम आहे त्यांचं। त्यांनी त्यातून पदोपदी विरोध असताना, आजही विरोध होत असताना मार्ग काढला, भाविक त्यांनी केंद्रस्थानी ठेवले। तुम्ही जे इथले सगळे युवक मंडळी आहात, यांनी सगळे एकत्र आले, तुम्ही पहिल्यांदा फंड मिळवला, चांगलं काम केलं, त्याच्यामुळे तो फंड यावर्षी दुप्पट तिप्पट झाला। हे काम
तुमचं हे एक मॉडेल आहे आणि हे जर विकसित झालं तर आपल्या राहता तालुक्यातल्या अन्य गावात सुद्धा हे करणं शक्य आहे. पिंपळसला आमच्या इथं फार मोठं काम झालं असंच, आणि ते इतकं मोठं झालं की आमच्या राहता ते 15,000 सगळ्या ज्या वॉटर टेबल आहे ते इतकं सगळ्या ट्यूबवेल चार्ज झाल्या आणि वॉटर टेबल वर आले एका बंधाऱ्याचं नुसतं उकारल्यामुळं. तसंच तुमचं पण इथं रिझल्ट मिळतोय, 10 फुटावर पाणी आहे. तर मला खूप आनंद झाला इथं येऊन आणि मी तुमच्या सगळ्या युवा शक्तीचे आभार मानतो, नमन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढ्याचं खुलीकरण आणि शुद्धीकरण कार्यक्रम ठेवला आहे, स्तुत्य उपक्रम आहे. मागील वर्षी मला इथं येण्याचा योग झाला होता. आपण ते जल पिण्यासाठी आलो होतो आणि त्याचा परिणाम आज बघितला आपण. 17 फुटावर पाणी आलेले आणि प्रत्येक गोष्ट ही सरकारनेच केली पाहिजे, यापेक्षा आपलं काही कर्तव्य आहे. पण प्रत्येकाने जर सहभाग घेतला तर त्यातून किती काम चांगलं होऊ शकते हे उदाहरण आहे. आणि या डॉक्टर उज्ज्वल साहेबांचं तर आहेच मोठं हे सहकार्य, पण विनोद भुवानेंचे जे सहकारी आहेत, विनोद धनवटे आणि जे सहकारी जे कष्ट घेतात, ते स्वतःचा व्याप सांभाळून हे करणं एवढं सोपं नाही. सामाजिक कामासाठी आणि निश्चितच हे जेव्हा त्याचा फायदा लोकांना होतो त्याच्यात त्यांना देखील उभारी येत आहे आणि आपल्यासारख्यांना ते बोलून आपल्याला देखील एक मार्गदर्शन करत आहे असं मला वाटतं. आपण तसं म्हणतो की आपल्याला मानवाला महत्त्व गुले म्हणजे अन्न, पाणी आणि निवारा. माणूस जर सोडला तर बाकी जीवप्राण्यांना या 3 गोष्टींपेक्षा पाणी आणि हवा किंवा ऑक्सिजन म्हणतो हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही मिशन 500 कोटी हे मिशन लिटर जलसाठा अंतर्गत तुम्ही जे पाण्याचं साठवण करताय, पण हे पाणी पाऊस पडण्यासाठी जी गरज आहे त्याला वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण आपल्या सर्वांना त्याचं महत्त्व पटलेलं आहे. तर मला विनोद भुवाने तुम्हाला सगळ्या सहकार्याची विनंती आहे की आपण हे काम तर खूपच स्तुत्य आहे. यातून आपल्याला वेळ मिळाला तर आपण वृक्षारोपण म्हणजे बांधावर जे लोकांना फळाची झाडं असतील किंवा रोडला तुमचे गावरान झाडं असतात, हे जर लावलं तर निश्चित त्याच्याविषयी जास्त पाणी जे आपल्याला पाहिजे ते साठवून आपण करणार आहोत, तर त्याला निश्चित उपयोग होईल. यासाठी सहयोग फाउंडेशन आपल्याला भरपूर वाट जी लागेल ती आपल्याला मदत करण्यास तयार आहे. एवढं बोलून आपल्या पुढील कार्याला मी शुभेच्छा देतो. याच्यात सक्रिय सहभाग डिझेलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे विजयजी धनवटे आणि संपूर्ण टीम जी याच्या मागं प्रयत्न करते. तर पुन्हा एकदा आपणच आपल्या समस्येवर उपाय शोधून आपण खऱ्या अर्थानं जलक्रांतीकडे जाऊ शकतो असं या उपक्रमाच्या माध्यमातून जाणवतं. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस पुणतांबा परिसरामध्ये काम सुरू होतं त्यावेळेस आमचे सन्माननीय अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं देखील त्याच्याकरता भरीव मदत त्यावेळेस करण्यात आली होती आणि म्हणून मग तसा संपर्क आला आणि अतिशय चांगल्या कामाकरता आज या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहायला मिळालं. त्यामुळं मी संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीत पूर्ण हो आणि शेतकऱ्यांच्या मनातील जी गोष्ट आहे ती प्रत्यक्षात येऊ याकरता श्री साईचरणी प्रार्थना करतो. थांबतो. ओम साईराम. हो या करायची भावना तुम्ही सांगितलं की डिझेल ते देणार आहे आणि जेवणाची व्यवस्था ऑपरेटरच्या ते करणार. आपल्याबरोबर निश्चितच ही योजना चांगली आहे आणि या योजनेचा या रामपूरवाडी आणि कुमतांबा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि तुमचं काम यशस्वी हो अशी साईबाबा चरणी आणि पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. सकाळ रिलीफ फंडातून मिळाला आहे. तर येथील जे स्थानिक शेतकरी बांधव आहे ते डिझेल देणार आहे आणि पोकलेन ऑपरेटरचं जेवणाची सोय इथे शेतकरी करणार आहे. तर मागच्या वर्षी मिशन 500 व सकाळ रिलीफ फंड असेल, आपलं बिरो व्हेरिटास कंपनी असेल, त्यांच्या CSR फंडातून साधारण 4 एकरचं तलाव आळंदी नाले तिथं साळुंकी बोरखडी बांधारा जगताप वस्ती पाजार तलाव इथं कामं झाली. या कामाचा रिझल्ट असा आहे की इथं आता मागच्या वर्षीचं हे काम आहे तर इथं साधारणपणे 17-18 फुटावरच पाणी लागले. हे जे नाले आहे हे 1972 किंवा त्याच्या अगोदर 1956 साली त्याच्या अगोदरच्या काळात जलनिस्सारण कालव्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून हस्तांतरित करण्यात आले. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला होता, परंतु काळाच्या ओघाखाली ते नाले बुजत गेले आणि आता पुन्हा दुष्काळाच्या सावटामुळे शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन व
मिशन 500 असेल, सकाळ रिलीफ फंड असेल किंवा जे काही CSR देणाऱ्या प्रायव्हेट कंपन्या आहे त्यांच्या निधीतून काही पोकलॅन मशीन उपलब्ध झाल्यामुळं तो 50% खर्च कमी झाला आणि शेतकऱ्यांनी डिझेल टाकून खर्चाने गाळ वाहून नेल्यामुळं जे पाण्याचे जे पाझर जे हे झाले होते ते पूर्ण आता म्हणजे जलाशय मोकळे झाले, श्वास त्यांची मोकळे झाले. त्यामुळं पावसाचं पाणी अडल्यामुळं परिसरातील जिथं 4-5 वर्षापूर्वी पाणी थांबत नव्हतं आणि दुसरी गोष्ट तिथं हरभरे पण येत नव्हते व्यवस्थित. आज तिथं ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे, गव्हाचं क्षेत्र वाढलं आहे, मकाचं क्षेत्र वाढलं. असाच प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी जर एकत्र येऊन ही मोहीम अशी चालू ठेवली तर रामपूरवाडी आणि पुंतामाप्रमाणे सर्व परिसरच दुष्काळमुक्त होईल. धन्यवाद. सर्वप्रथम बापूसाहेब पानगावाने सरांनी जी इच्छा व्यक्त केली की वृक्षारोपण, त्याबद्दल शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्हाला बांधावर वृक्ष लागवड करायची असेल तर आमच्या कृषी विभागाकडनं हेक्टरी 20 झाडं मिळतात. मग त्यात जांभूळ असेल, आंबा असेल, अगदी तुम्हाला बांबू लागवड जरी करायची असेल तर 100% अनुदानावरती स्कीम आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि दुसरं सांगायचं सर की ज्यावेळेस हे काम चालू झालं त्यावेळेस रामपुरीत साधारणपणे 30 ते 35 हेक्टर ऊसाचं क्षेत्र होतं. आज ते क्षेत्र 172 हेक्टरपर्यंत वाढलेलं आहे. ही या कार्यक्रमाची एक यशोगाथा आहे. आणि इथं आदरणीय आलेले ज्येष्ठ पत्रकार सतीशराव वैजापूरकर सर, त्यांचे टक्के टोन पे कार्यक्रमात मी चाहत आहे. आत्ता सर बोलत असताना मला असंच भास झाला की तोच लाईव्ह मी सरांना ऐकतोय. राहत्यात सहयोग फाउंडेशनद्वारे उत्कृष्ट कार्य करणारे बापूसाहेब पानगावाने सर, आमचे ज्येष्ठ सहकारी आहे, तुमच्याबरोबर ते कार्यरत आहेत विलास सर. त्याचप्रमाणे तुमच्या कामाविषयी मी ऐकून मी सकाळी झोपेत नडलं माझा उपक्रम असतो ऑनलाईन पेपर सकाळ पुण्यनगरी, दिलीपराव खरात सर यांच्या पण मी कायम संपर्कात असतो. आपण सर्वांनी सहकार्य केलं, असं सहकार्य इथूनही आपलं राहील अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो व या कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद.